अभ्यासासाठी एक महत्वाची पूरक गोष्ट म्हणजे आई वडिलांचा आशीर्वाद. विद्यार्थी मित्रांनो, अनेक पालक माझ्याकडे तक्रार घेऊन येतात की आमची मुलं आम्हाला उलट बोलतात, आम्हाला रिस्पेक्ट देत नाहीत, आदर भावना देत नाहीत आणि आम्हाला उलट सुलट बोलतात. हे अतिशय चुकीचं आहे. किमान तुमचा स्वार्थ साधण्यासाठी का असेना तुम्ही त्यांना मनापासून आदर द्या. कारण अमेरिकेच्या एका स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या मर्लिन नावाचे डॉक्टर आहेत आणि त्या डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे की जे मुलं आपल्या शिक्षकांना, आई वडिलांना आदरयुक्त खाली वाकून नमस्कार करतात त्यांचा मेंदू अधिक सतेज होतो. कसा? तर जेव्हा आपण खाली वागतो तेव्हा ब्लड ग्लुकोज ऑक्सिजन लेवल गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जास्त वेगानं मेंदूकडे धावतं आणि मनामध्ये जो आदर भाव असतो, जे इंटेन्शन असतं, त्या इंटेन्शनमुळे ते अधिक तीव्रतेने मेंदूमध्ये येतं. त्यामुळे आपला मेंदू जो आहे तो अधिक पॉवरफुल होतो. आणि म्हणून आपण आपला मेंदू सतेज ठेवण्यासाठी आपल्या आई वडिलांना रिस्पेक्ट दिलाच पाहिजे. आई वडिलांना उलट बोलणं, आई वडिलांचा अपमान करणं यामुळे तुमच्या मेंदूचं सगळ्यात मोठं नुकसान तुम्ही करून घेत असता. आणि म्हणून आशीर्वादामध्ये फार मोठी शक्ती असते. आई वडिलांना जेव्हा आपण खाली वाकून नमस्कार करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये आपण आदरभाव ठेवावा आणि हा आदरभाव ठेवत असताना आपण मनातल्या मनात मी माझा विषय, अवघड विषय सोपा करेल असं म्हणत त्यांना वंदन करावं. आणि बघा तुम्हाला याचे परिणाम 30 दिवसाच्या आत दिसायला लागतील. याच्यामध्ये पालकांच्या शरीरातनं जी शक्ती आपल्या मेंदूमध्ये येते ते मेंदूला ज्या स्पर्श करतात त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये एक विशेष प्रेरणा निर्माण होते आणि त्यामुळे आपला अभ्यास सुधारतो असं शास्त्रज्ञांनी पण आता सिद्ध केलेलं आहे. आता तिसरी महत्वाची गोष्ट बुद्धिवर्धन पद्धतीमध्ये ती म्हणजे इच्छा प्रयत्न. ही सीडी बघून झाल्यानंतर तुम्हाला सोबत एक इच्छा प्रयत्न मेंदू व्यायामाचा चार्ट दिलेला असेल. म्हणजे मुलांनी अभ्यासाला बसण्यापूर्वी विशिष्ट पद्धतीने मेंदूला घर्षण करायचं. यामुळे काय करतो आपण, जसं स्कूटर आपण किक स्टार्ट करतो तसंच आपण मेंदूला अभ्यास सुरू करण्यापूर्वी किक स्टार्ट करायचं आणि ह्यामुळे मेंदू सतेज होतो, असा तल्लख होतो आणि मग अभ्यास सोपा व्हायला लागतो. हा मेंदू व्यायाम प्रत्येक महिन्याला वेगवेगळा आहे. त्याचं कारण असं, मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळ्या महिन्यांमध्ये उत्तेजना देऊन मुलांच्या मेंदूची एकाग्रता वाढवणं हा त्यातला महत्वाचा संशोधन केलेला उपाय आहे. बुद्धिवर्धन पद्धतीमध्ये अभ्यास, इच्छा प्रयत्न, आदर हे बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत उदात्तता. उदात्तता म्हणजे काय, तर आपण इतरांसाठी काम करणं. बघा आपण स्वतःच्या स्वार्थासाठी वर्गात वागत असतो, आपण आपली पेन्सिल पण कोणाला मित्राला देत नाही, खोड रबर पण देत नाही, आपल्या घरामध्ये सुद्धा लहान भावाला आपण हेल्प करत नाही. पण जर आपण या उदात्तता भावना जर आपल्या मनात ठेवली, आपण इतरांना मदत करण्याची भावना जर आपल्या मनामध्ये ठेवली तर आपला मेंदू खूप जास्त पॉवरफुल होतो. या संदर्भामध्ये एक संशोधन लंडनमध्ये करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे लोक समाजसेवा करतात त्यांचं आरोग्य चांगलं राहतं, त्यांची बुद्धी खूप तल्लख राहते आणि त्यांना ताण निर्माण होत नाही. आणि सगळ्यात महत्वाची भावना म्हणजे जेव्हा आपण इतरांना निस्वार्थपणे मदत करतो तेव्हा आपल्या मनाला खूप आनंद वाटतो. तुम्ही करून तर बघा आणि मग तुम्हाला तेही मंडळी तुमच्या अडचणीच्या काळात कशा मदतीला धावून येतात आणि मग तुम्हाला तुमच्या अडचणी कशा पटकन सुटतात तेही तुम्हाला अनुभवायला येईल. आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे प्रार्थना. रोज नियमितपणे प्रार्थना केल्यामुळे मन एकाग्र होतं. जेव्हा आपण परमेश्वराकडे आपल्याला जी गोष्ट हवी आहे त्यासाठी प्रार्थना करतो, आई वडिलांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो, आपल्या स्वतःच्या अभ्यासासाठी चांगली प्रार्थना करतो, तेव्हा त्याचे निश्चितपणे परिणाम आपल्या मेंदूवर आणि आपल्या आरोग्यावर होत असतात. प्रार्थनेवरती आता एवढं संशोधन झालेलं आहे, जी मंडळी प्रार्थना म्हणतात त्यांचं मेंदू हा तणावरहित असतो असं सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून मनोभावे केलेली प्रार्थना ही परमेश्वरापर्यंत पोहोचते. आणि तुम्ही जर अभ्यास करण्यापूर्वी परमेश्वराकडे प्रार्थना करून जर अभ्यासाला बसलात, कुठलाही देव असे नका, तुमची याच्यावर श्रद्धा असे नका, गुरु का असे ना, त्याच्यासाठी प्रार्थना म्हणून जर तुम्ही अभ्यासाला बसलात तर तुम्हाला अभ्यास निश्चितपणे सोपा होईल. या सीडी सोबत आई वडिलांसाठी प्रार्थना आणि तुमच्या अभ्यासासाठीची प्रार्थना मी दिलेली आहे, ती तुम्ही नियमितपणे म्हटलीत तर तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होईल. म्हणजे बुद्धिवर्धन पद्धतीमध्ये आज आपण 5 गोष्टी पाहिल्या ज्या तुम्हाला रोजच्या रोज करायच्या आहेत. एक म्हणजे अभ्यास, ठरलेल्या जागी, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या दिशेला. नंबर 2, आई वडिलांना रोज सकाळ संध्याकाळ खाली वाकून नमस्कार करणं, आदर देणं. तिसरी गोष्ट, रोज नियमितपणे 2 मिनिटं मेंदू व्यायाम करणं अभ्यासाला बसण्यापूर्वी. नंबर 4, इतर लोकांना दिवसभरातनं एखादी तरी छोटीशी काचना मदत करणं. नंबर 5, नियमितपणे प्रार्थना म्हणणं. या 5 गोष्टींमुळे तुमच्या
मनाच्या मध्ये जे बदल होतील ते असे होतील. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला अभ्यासाची भीती निघून जाईल. कारण एखादी गोष्ट सातत्याने करायला लागलो माणूस की त्याच्याविषयीचा ताण कमी होत जातो. तसं पाण्याचा थेंब थेंब एखाद्या दगडावरती पडायला लागला तर दगडाला सुद्धा खोलगटपणा येतो. एवढं सातत्याचं महत्व आहे. आणि म्हणून तुम्ही या 5 गोष्टी जेव्हा सातत्याने कराल तेव्हा तुमच्या मनातलं भय निघून जाईल. अभ्यासाबद्दल तुम्हाला एक प्रकारची आवड निर्माण होईल आणि तुमच्या मनात शांतता निर्माण होईल. ताण निघून जाईल. आणि तणावमुक्तीसाठी हा सोपा मंत्र आज मी तुम्हाला दिलेला आहे. त्याचबरोबर अभ्यासाला बसण्यापूर्वी रोज संध्याकाळी तुम्ही मेणबत्ती लावून त्या मेणबत्तीच्या प्रकाशावर ध्यान जर केलं तर तुमच्या मेंदूमध्ये अब्जावधी न्यूरॉन्सला तरी स्टिम्युलेशन मिळू शकतं. कारण प्रकाश शक्ती ही अशी आहे की तुमच्या मेंदूत सुद्धा प्रकाश आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट आठवता तेव्हा काय होतं, मेंदूमध्ये काही विशिष्ट न्यूरॉन्स असतात ते फायर होतात आणि ते न्यूरॉन्सचं फायरिंग म्हणजेच अभ्यास लर्निंग प्रोसेस आहे. हे न्यूरॉन्सचं फायरिंग सिस्टमॅटिक, ऑर्गनाइज आणि शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी